रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत असून पुढील 24 तासांसाठी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा फटका कोकणातील घाटमार्गांना देखील बसला। घाटात ठिकठिकाणी दरड आणि माती कोसळत असून प्रवासादरम्यान काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। आणि याचाच परशुराम घाटातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या पावसाची संततधार सुरू आहे। मी आहे सध्या परशुराम घाटामध्ये। आपण जर परशुराम घाटाची स्थिती बघितली तर सध्या बिकट अवस्था झालेली आहे। सध्याची परशुराम घाटाची जी गॅबियन वॉल आहे ती धोकादायक बनलेली आहे, कारण जिथून पाण्याचा निचरा होतोय त्याच ठिकाणी जी खालची जी माती आहे ती सरकत चाललेली आहे। अशाच प्रकारचे जे कोकणामध्ये प्रवास करताना येणारे जे घाट आहेत, आंबा घाट असेल तर आंबा घाटामध्ये आज सकाळी सुद्धा दुसऱ्यांदा दरड आहे ती कोसळली होती। तिथे सुद्धा सुदैवाने कोणतीही दुर्घटना झालेली नाही, मात्र काही काळ तिथली वाहतूक आहे ती बंद झालेली आपल्याला पाहायला मिळाली। रिपोर्ट केला होता आणि याच्यावरची जी भराव आहे मातीचा, या भरावाला क्रॅक गेलेले आपण दाखवलेले होते आणि ते मातीने लिपलेले आहेत। परंतु याच्यावरती आपण जर आता पाय दिले तर ते पाय खाली जातात। याचाच अर्थ या क्रॅक मधून खाली पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच प्रकारे हा जो घाट आहे या घाटाच्या खाली पेडे वस्ती आहे, मात्र ही सुरक्षित पेडे वस्ती नसल्यामुळे सध्या परशुराम घाट आहे तो धोक्याचा आहे। प्रशासनाने वेळीच याच्यावरती उपाययोजना केला पाहिजे। प्रवाशांनी या घाटातनं प्रवास करताना खबरदारी घेतली पाहिजे असं प्रशासनानं सांगितलेलं आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।